नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या शेतीला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आणू शकतो. बरेच जण विचार करतात की शेतीला जोडधंदा कोणता करावा. तर मी मित्रांनो आपल्या सर्वांना एक सल्ला देऊ शकतो. शेतीला जोडधंदा करायचा असेल तर मित्रांनो, शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे दोन असे व्यवसाय आहेत जे एकमेकांना पूरक आहेत आणि योग्य नियोजन तुम्ही यातून वार्षिक लाखो रुपये उत्पन्न मिळवू शकता. तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून याचे संपूर्ण गणित पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, शेळीपालनात सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे जातीची निवड आणि मार्केटचा अंदाज. आपल्या महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी यासारख्या जातींना मोठी मागणी आहे. विशेषतः आमच्या शिरूरसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये जर तुम्ही जातिवंत बोकड विक्रीला आणले तर तुम्हाला अपेक्षित भावसुद्धा मिळू शकतो. मित्रांनो, शेळी वर्षभरात 2 वेद देते, ज्यामुळे तुमची संख्या झपाट्याने वाढते. खर्च कमी करण्यासाठी घरचा खर्च कमी करण्यासाठी मित्रांनो, शेळीपालन आणि कोंबडी पालन हा आपल्याला सर्वोत्तम एक उपाय चांगला आहे. तर पहा मित्रांनो, मी सुरुवातीला फक्त 4-5 शेळ्यांपासून सुरुवात केली होती. आज माझ्याजवळ लहान मोठ्या 50 शेळ्या आहेत आणि त्या 50 शेळ्यांच्या माध्यमातून मी वार्षिक लाखो रुपये इन्कम मिळवतो मित्रांनो. तर ते तुम्हाला पटणार नाही, तर तुम्ही विचार करू शकता. 50 शेळ्या जर असतील आपल्याकडे तर जवळपास मित्रांनो, प्रत्येक शेळीला 2 पिल्ले जरी झाले तर जवळपास तुम्ही एका वेळेस वन टाईम तुमचे मित्रांनो 100 पिल्ले होणार आहेत. आणि 100 पिल्ले मित्रांनो 5,000ला जरी पिल्लू गेलं तरी त्याचं तुम्ही गणित करू शकता. खूप मोठं गणित आहे. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो हे मी शेळीपालन एका शेळीपासून सुरुवात केली. आज लहान मोठ्या माझ्याकडे 50 शेळ्या आहेत. तर मित्रांनो, या 50 शेळ्यांवरती मी न थांबता तर मी मित्रांनो त्याच्यासाठी एक नवीन व्यवसाय निवडला आहे आणि तो म्हणजे कोंबडी पालन. तर ही कोंबडी पालन व्यवसाय हा सुद्धा मित्रांनो खूप चांगला व्यवसाय आहे आणि त्याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा होतो. तो म्हणजे आपल्या कोंबड्यांचं खत, शेळ्यांचं खत वगैरे विस्कटण्यासाठी हे कोंबडी पालन खूप चांगलं आहे. दुसरी गोष्ट, शेळ्यांना गोचीड वगैरे इतर कोणतेही हे होऊ नये, गोचीड वगैरे पिसा होऊ नये, याचासुद्धा कोंबड्यांमुळे फायदा होऊ शकतो. कारण कोंबड्यांमुळे आपल्या गोठ्यामध्ये तुम्हाला कुठेही गोचीड वगैरे दिसणार नाही. असा हा शेळीपालनाला जोडधंदा हा कोंबडी पालन आहे मित्रांनो. आणि कोंबडी पालनातून सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारचं इन्कम मिळू शकतो. आज विचार जर केला तर गावरान कोंबडीचं अंडं मित्रांनो, एक अंडं 15 ते 20 रुपयाला झालेलं आहे आणि ते पण गावरानचं म्हणून मिळत नाही. त्याच्यामुळे आपण जर कोंबडी पालन करणं इच्छित असेल तर मित्रांनो, त्यासाठी मी एक अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला सल्ला देत आहे. ज्यांना कोंबडी पालन करायचं आहे त्यांनी मित्रांनो एक लहान पिल्लांपासून सुरुवात करू शकता. तर आता ती लहान पिल्लांपासून सुरुवात कशी करायची मित्रांनो, त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. मी पण मित्रांनो अशीच एक लहान पिल्लांपासून कोंबडी पालनाची सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला ठरवलं की कुठून तरी बाजारमधून किंवा इकडून तिकडून मोठी कोंबडी आपण खरेदी करू आणि कोंबडी पालन करू. पण मित्रांनो तसं झालं नाही. काय झालं तर मोठी कोंबडी पालन ज्यावेळेस मी करायचं ठरवलं त्यावेळेस मित्रांनो एका कोंबडीची किंमत 500 ते 600 रुपये समोरचे पार्टीवाले सांगायला लागले. आणि एक कोंबडी 500 ते 600 रुपये देण्यापेक्षा मी ठरवलं, जर आपल्याच गोठ्यामध्ये आपल्याच इथं जर आपण लहान पिल्लांपासून सुरुवात केली तर ती खूप चांगली फायद्याची ठरू शकते. म्हणून मित्रांनो मी सुरुवातीला कोंबडी पालन कसं सुरू केलं बघा. तर मी सुरुवातीला मित्रांनो एक गावरान कोंबडी आणि तिच्या पाठीमागे 20-21 पिल्ले मित्रांनो मी 60 रुपयाप्रमाणे ते पिल्ले खरेदी केले आणि एक कोंबडी 500 रुपयाची, असं मित्रांनो जवळपास मला ते 2000च्या आसपास पैसे लागले. आणि मग तिथून मी ते कोंबडी पालन मित्रांनो चालू केलं. नंतर म्हटलं एवढ्या मोठ्या कोंबड्यांना पैसे घालवणे, समजा 500 रुपयाला एक कोंबडी घ्यायची म्हणलं तरी
कमीत कमी करायचं म्हटलं तरी 50-100 कोंबड्यांचं पालन करावं लागेल आणि 50-100 कोंबड्या जर घ्यायच्या म्हटलं तर त्यासाठी खूप मोठी रक्कम लागत होती. म्हणून मित्रांनो मी एकदम छोट्या म्हणजे लहान पिल्लांपासून सुरुवात केली आणि त्याच लहान पिल्लांच्या कोंबड्या मित्रांनो आज माझ्याजवळ भरपूर झालेल्या आहेत. सुरुवातीला मित्रांनो 20 पिल्ले आणल्याच्या नंतर आणि कोंबडी आणल्याच्या नंतर ती कोंबड्या मित्रांनो अंड्यावरती आल्या. अंड्यावरती आल्यानंतर त्या कोंबड्या परत खुडूक झाल्या आणि खुडूक झाल्याच्या नंतर मित्रांनो वन टाईम मी 5 कोंबड्या बसवून दिल्या आणि त्या 5 कोंबड्यांचे जवळपास 100 पिल्ले मित्रांनो निघले. कारण एका कोंबडीखाली जवळपास 20-22 अंडे घातले तर कुणी 18, 19, 20 असे पिल्लं काढले. तर जवळपास मित्रांनो बारकले पिल्ले 100 पिल्ले निघले गावरान, प्युअर गावरान कोंबडीचे. आणि त्याचंच खूप मोठं संख्याबळ झालेलं आहे. जवळपास आता लहान मोठे पक्षी जवळपास 500 ते 600 मित्रांनो लहान पक्षी आपल्याकडे तयार झालेले आहेत. बघू शकता एकदम साधी म्हणजे 2000 पासून सुरुवात केली. आज लाखोच्या घरात इन्कम मिळत आहे. केवळ मित्रांनो सुरुवात ही माणसाची व्यवसायाची छोटी असते, परंतु त्याचा नंतर काही कालावधीनंतर त्याचा खूप मोठा सागर तयार होतो. त्याच्यामुळे मित्रांनो जर आपल्याला शेळीपालन करायचं असेल, कोंबडी पालन करायचं असेल तर एक छोटीशी सुरुवात करा. आपली ऐपत नाही ठीक आहे, आपण 10-15 हजाराची 25,000ची शेळी घेऊन एवढं मोठं 5-25 शेळ्या घेऊन आपण शेळीपालन करू शकत नाही. परंतु मित्रांनो एक 4-5 हजाराची पाट किंवा शेळी लहान पिल्लू आपण घेऊ शकतो. असे जर आपण 20-25 पिल्ले जर मित्रांनो घेतलो, एक वर्षभर जर सांभाळलो तर मित्रांनो त्याच्यापासून खूप मोठ्या प्रकारचं आपला विशाल अशा शेळी होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण शेळीपालन करू शकता आणि कोंबडी पालन करू शकता. खूप चांगल्या प्रकारचा हा शेळीपालन आणि कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे. मित्रांनो कोंबडी पालन जर म्हटलं तर आज विचार जर केला तर एक कोंबडी गावरान मित्रांनो 500 रुपयाला भेटते. 500-600 रुपयाला एक गावरान कोंबडी आपल्याला विकत घ्यावं लागते. कोंबडा घ्यायचा म्हटलं तर 1000 रुपये लागतो. आज जर विचार केला मित्रांनो तर एक पिल्लू जर शेळीचं विकायचं जर म्हटलं 4-5 महिन्याचं तर मित्रांनो कमीत कमी 10,000ला पिल्लू जातं. अशा पद्धतीनं जर आपण शेळीपालन जर सुरू केलं तर मित्रांनो याच्यामधून चांगल्या प्रकारचं इन्कम मिळू शकतं. तर आता ज्यांना नवीन शेळीपालन करायचं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी एक सल्ला आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर मित्रांनो 3-4 महिन्याच्या तुम्ही 10-20 पाटी एकदम खरेदी करू शकता आणि त्याच्यापासून तुम्ही तुमच्या शेळ्यांची सुरुवात करू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो कोंबडीचं पण तसंच आहे. तुम्ही 100-500 रुपयाच्या 500 कोंबड्या घेऊ शकत नाही, तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही एक छोटी सुरुवात करू शकता. एक 2-3 कोंबड्या सुरुवातीला घेऊ शकता आणि त्यानंतर खुडूक झाल्याच्या नंतर त्यांच्या खाली अंडे घालून त्यांना 20-21 दिवसांनी ती एक कोंबडी तुम्हाला निश्चित 15 ते 20 पिल्लं देऊ शकते. अशा पद्धतीने तुम्ही कोंबडी पालन सुरू करू शकता. आणि शिवाय तुमच्या हवामानातली आणि तुमच्या वातावरणातली तुमची शेळी आणि तिचे पिल्ले किंवा कोंबडी आणि तिचे पिल्ले तयार होऊ शकतात. अशा पद्धतीने जर तुम्ही मित्रांनो हा शेळी पालनाचा जर व्यवसाय जर सुरू केला किंवा कोंबडी पालनाचा जर व्यवसाय सुरू केला तर वर्षामध्ये तुम्ही लाखो रुपये इन्कम मिळवू शकता. तर हा खूप साध्या आणि सोप्या भाषेत मित्रांनो आपणाला कोंबडी पालन कसं करायचं आणि शेळी पालन कसं करायचं याच्यात थोडक्यात मी तुम्हाला सल्ला दिलेला आहे. तर मित्रांनो माझा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला तर नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून काय होईल की खूप सुंदर असे माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकलेले आहे, ते नक्की तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतील. तर मित्रांनो हा जोडधंदा केवळ व्यवसाय नसून ती एक शाश्वत संपत्ती आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना खूप सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जोडून राहा अशीच विनंती करतो.